आज आपण अशा व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत ज्याचं नाव घेताच आपल्या चेहऱ्यावर हसू उमलतं. ज्यांना मराठी क्षेत्रातील कॉमेडी किंग म्हणून ओळखलं जातं त्यांचं नाव म्हणजे भाऊ कदम. महाराष्ट्रात एक पण असा व्यक्ती नसेल जो भाऊ कदम यांना ओळखत नसेल. तसेच त्यांच्या आवाजावर आपल्याला अनेक रील्स पाहायला मिळतात. पण या यशस्वी माणसाच्या मागचा संघर्ष तुम्हाला माहीत आहे का? कारण प्रत्येक यशस्वी माणसाच्या मागे खूप मोठा संघर्ष असतो आणि त्यामुळेच आपण त्या व्यक्तीबद्दल जाणून घेण्यास इच्छुक असतो. तुम्हाला माहीत आहे का, या हास्य सम्राटाला एकेकाळी पानटपरीवर काम करावे लागले होते. तुम्हाला जाणून घ्यायचं असेल कशा प्रकारे पानाच्या टपरीवर काम करणारा एक व्यक्ती महाराष्ट्राचा महान असा हास्यसम्राट होतो, तर भाऊ कदम यांचा जन्म 12 जून 1972 रोजी मुंबईतील वडाळा येथे झाला. त्यांच्या आईवडिलांनी त्यांचं नाव भालचंद्र असं ठेवलं. भाऊ कदम यांचं पूर्ण नाव भालचंद्र पांडुरंग कदम असं आहे. भालचंद्र हे नाव खूप मोठं असल्याने त्यांची आई आणि भाऊ त्यांना भाऊ असे हाक मारायचे. त्यांचे वडील भारत पेट्रोलियममध्ये काम करायचे. वडाळ्याच्या ज्ञानेश्वर शाळेमधून भाऊंचं शालेय शिक्षण पूर्ण झाले. शाळेत असताना भाऊ कदम खूप खोडकर होते, पण ते तसेच लाजाळूसुद्धा होते. शाळेत असताना शाळेतील अनेक नाटकांमध्ये त्यांनी भाग घेतला होता, पण त्यांना वाटायचं की आपला रंग काळा असल्यामुळे आपल्याला मोठा कलाकार होता येणार नाही. तेव्हा त्यांची आर्थिक परिस्थिती खूप हालाकीची आणि बिकट होती. पण त्यांच्या वडिलांचे अचानक निधन झाल्यामुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी भाऊ कदम यांच्यावर आली. त्यावेळी भाऊ कदम छोट्या मोठ्या नाटकामध्ये काम करायचे आणि मग तेव्हा ते आपल्या कुटुंबाचे संगोपन करू लागले. ते नाटकात काम करायचे, पण त्यांना जास्त पैसे मिळत नव्हते. म्हणून भाऊ यांनी अभिनय क्षेत्र सोडण्याचा निर्णय घेतला आणि छोट्या मोठ्या नोकऱ्याही केल्या. मग नंतर भाऊ कदम यांनी डोंबिवली परिसरात पानाची टपरी सुरू केली. मग ते तेथेच पान आणि सुपारी विकू लागले. भाऊ यांनी समजून घेतले होते की आपला अभिनय क्षेत्राशी आता काही संबंध नाही. मराठी सृष्टीतील दिग्गज कलाकार, आपल्या कॉमेडी टायमिंगने लोकांना खळखळून हसवणारे भाऊ कदम, थिएटरपासून ते TV मालिकांच्या प्रवासामध्ये भाऊ कदम यांनी कशी मेहनत घेतली, तसंच पानटपरीपासून ते कॉमेडीचा बादशाहपर्यंतचा प्रवास आपण जाणून घेणार आहोत. भाऊ कदम हे चला हवा येऊद्यामधील एक प्रमुख कलाकार आहेत. त्यांची फॅन फॉलोविंग महाराष्ट्रात खूपच जास्त आहे. तसे पाहायला गेले तर त्यांचे नाव भालचंद्र कदम आहे, पण लोक त्यांना प्रेमाने भाऊ कदम असे म्हणतात. भाऊ कदम जी कॅरेक्टर करतात त्यांची छाप लोकांच्या मनावर कायम राहते. शांताबाई आणि आनंद शिंदेची केलेली नक्कल किंवा भूमिका म्हणा, आजही लोकांच्या मनामध्ये घर करून आहे. भालचंद्र कदम रंगभूमीपासून छोट्या पडद्यापासून अगदी मोठ्या पडद्यापर्यंत स्वतःचा दबदबा निर्माण करणारा हा विनोदी नट, ज्याचा अभिनय पाहिल्यावर लोकांनी दादा कोंडके, अशोक सराफ आणि लक्ष्याचा हाच विनोदाचा वारसा पुढे चालवणारा नट म्हणून संबोधलं. अशा भालचंद्र कदम यांना लोकप्रेमाने भाऊ कदम या नावानेही ओळखतात. वडाळ्याच्या ज्ञानेश्वर शाळेमधून भाऊंचं शालेय शिक्षण पूर्ण झालं. विनोदाची उत्तम जाण असणारा हा नट अभिनयाकडे आणि नाटकाकडे हळूहळू आकर्षित होऊ लागला. पण ह्याच काळात त्यांच्या कुटुंबामध्ये एक दुःखद घटना घडली. त्यांच्या वडिलांचं अकाली निधन झालं. ह्यावेळी संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यावर यशस्वीपणे पेलत भाऊ कदम यानं आपल्या कुटुंबाला डोंबिवलीला स्थलांतरित केलं. तिथे गेल्यानंतर मात्र त्यानं आपल्या कामालाच देव मानून स्वतःला झोकून दिलं. आपलं अभिनयाचं अंग रंगभूमीच्या माध्यमातून वेगवेगळ्या नाटकांमधून तो व्यक्त करीत राहिला.
कोब्रा 37 या एका संस्थेच्या माध्यमातून सादर होणाऱ्या अनेक वेगवेगळ्या एकांकिकांमध्ये तो वेगवेगळ्या भूमिका साकारत राहिला. हळूहळू अनुभव वाढत गेला आणि बऱ्याच गोष्टी शिकायला मिळू लागल्या. वेगवेगळ्या लोकांशी ओळखी होऊ लागल्या. त्यातूनच त्याला एक 2 अंकी नाटकासाठी अभिनय करण्याची संधी मिळाली, ज्यात एका सेवानिवृत्त माणसाची भूमिका करण्याचं ध्येय त्याला साकारायचं होतं. ही भूमिका ब्लॅक कॉमेडी पद्धतीची होती. त्या 2 अंकी नाटकात भाऊ कदमला अभिनयातच करिअर करण्याचं धाडस मिळवून दिलं, कारण ह्याच भूमिकेसाठी त्याला अभिनयाचं पारितोषिक मिळालं, ते महाराष्ट्र शासनाकडूनच. त्याला अत्यानंद झाला, हुरूप वाढला, स्वतःवरचा विश्वास देखील वाढला. आता ठरवलं की अभिनयाकडे लक्ष केंद्रित करून या क्षेत्रामध्ये स्वतःची ओळख प्राप्त करायची. या उद्देशाने रंगभूमीवर छोट्या मोठ्या नाटकांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारत असताना एवढंच ना, एक डाव भटांचा यासारख्या नाटकामधून विनोदी भूमिका साकारणारा भाऊ विनोदी नट म्हणून लोकांच्या नजरेत आला. त्याचवेळी झी मराठीच्या माध्यमातून फू बाय फू या कार्यक्रमाची संकल्पना राबवली जात होती आणि ह्यात अनेक विनोदी नटांची निवड झाली. रंगभूमीवर अभिनय करून लोकांना थक्क करून हसायला भाग पाडणाऱ्या नटांमध्ये भाऊ कदम यांच्याही नावाची निवड झाली. त्यांना पहिल्यांदा विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी कॅमेरासमोर अभिनय करून विनोद निर्मिती कशी करावी या प्रश्नामुळे या मालिकेला नकार दिला. त्यांना दुसऱ्यांदा विचारण्यात आलं, पण तेव्हाही त्यांनी घाबरून नकार दिला. पण जेव्हा तिसऱ्यांदा त्यांना विचारलं गेलं तेव्हा मात्र त्यांच्या मुलीनं त्यांना धीट केलं. बाबा, एकदा प्रयत्न तर करून बघा, असं म्हणणाऱ्या मुलीच्या शब्दावर विश्वास ठेवत भाऊ कदम अखेर फू बाय फूमध्ये येण्यासाठी तयार झाला. पण इथं तर त्याच्या नशिबात वेगळंच काही मांडून ठेवलं होतं. त्याच्या अभिनयातला निरागसपणा आणि सहज संवाद फेक या गोष्टींमुळे त्यांचे प्रत्येक स्किट लोकांना थक्क करून सोडणारं ठरलं. सतीश तारे असोत की सुप्रिया पठारे यांसारख्या बड्या विनोदवीरांसोबत त्याने अनेक बतावण्या केल्या. प्रत्येक बतावणीमधलं कॅरेक्टर जिवंत करत असताना त्याने घेतलेली मेहनत अभिनयातून व्यक्त होत होती. या मालिकेचं निवेदन करत होता डॉक्टर निलेश साबळे. त्याला देखील भाऊंचा अभिनय फारच आवडला. भाऊ, कुशल बद्रिके यांसारखी काही कलाकारांना घेऊन एका नव्या कार्यक्रमाची निर्मिती करण्याचं ठरवलं. तो कार्यक्रम होता चला हवा येऊ द्या. नवीन मराठी चित्रपटाचं प्रमोशन कार्यक्रमाच्या माध्यमातून करावं असा एक कार्यक्रमाचा मूळ उद्देश. पण कार्यक्रमात डॉक्टर निलेश साबळेंना सगळ्यात मोठा आधार दिला तो भाऊ कदम यांनीच. कोणाचेही अनुकरण न करता प्रत्येक भूमिका स्वतःच्या पद्धतीने लोकांच्या नजरेतून उभी करण्याचं सामर्थ्य या नटाला प्राप्त झालेलं आहे. म्हणून कदाचित चला हवा येऊ द्याच्या माध्यमातून साकारला जाणारा पप्पा असो किंवा ज्योतिषी या आणि अशा अनेक भूमिका गाजवतोय तो भाऊ कदम. आजवर त्याने अनेक चित्रपटांमधून काम केलेले आहे. हरिश्चंद्राची फॅक्टरी, टाईम बरा वाईट, सांगतो एका, आम्ही बोलतो मराठी, एक कटिंग चाय, पुणे वाया बिहार, चांदी, कुटुंब, फक्त लढमना, मस्त चाललंय आमचं, नरबाची वाडी, कोकणस्थ, टाइमपास, टाइमपास 2, बाळकडू, जाऊ द्या ना बाळासाहेब यांसारख्या अनेक सिनेमामधून छोट्या मोठ्या भूमिका साकारणारा भाऊ कदम मराठी सिनेमाचा नायकही झाला. सिनेमा होता वाजलंच पाहिजे, गेम की सिनेमा. यानंतर 2017 या वर्षाची दमदार सुरुवात झाली ती दिलीप प्रभावळकर यांच्या झाला भोबाटा या चित्रपटानं. मराठीमध्ये भाऊ कदमनं स्वतःचं एक निराळं स्थान निर्माण केलंय की प्रत्येक कार्यक्रमाला विनोद करायचं म्हटलं की भाऊंची उपस्थिती असणं गरजेचं ठरतं. मग तो कोणताही पुरस्कार सोहळा का असेना, प्रत्येक अवॉर्ड फंक्शनमध्ये भाऊ कदमच्या अभिनयाने साजलेल्या अनेक बतावण्या अजरामर ठरलेल्या आहेत. आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणाऱ्या या निरागस व्यक्तिमत्वाच्या विनोदी नटाला
आमचा मानाचा मुजरा. तर मंडळी, कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर, धन्यवाद.